नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाकांक्षी योजना ठरलेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. मात्र आता सरकार स्थापनेनंतर पुन्हा योजनेला गती मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी मात्र महिलांना 1,500 रुपयाची मदत दिली जात होती. यापुढे 2,100 रुपये देण्यात येणार असल्याचे आश्वासन सरकारकडून विधानसभेला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेले होते. नुकताच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून पुन्हा एकदा महायुतीचे सरकार राज्यात स्थापन होणार आहे. सरकारने या निवडणुकीच्या काही दिवस आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना याचा लाभही झाला. शिवाय निवडणुकीत देखील याचा फायदा महायुती सरकारला झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान निवडणुकीच्या आधी याच सरकारने या योजनेअंतर्गत महिलाला 2,100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली होती. मात्र तत्पूर्वी या योजनेच्या माध्यमातून नोव्हेंबरपर्यंतची मुदत वितरित करण्यात आलेली आहे. आता घोषणा केल्याप्रमाणे पुढील काही दिवसात सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेच्या संदर्भातील पहिला मोठा निर्णय होऊ शकतो. यामध्ये शासनाच्या माध्यमातून केलेली जी घोषणा आहे यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपयाच्या ऐवजी 2,100 रुपयाचे मानधन ते लागू केले जाऊ शकतं. मात्र आता येणाऱ्या दिवसात याबाबत निश्चित असा खुलासा होईल. तर डिसेंबर महिन्यात जमा होणार का पैसे ते बघू. एकनाथ शिंदे यांनी महिलांना 1,500 रुपयाऐवजी 2,100 रुपये देऊ असं सांगितलं होतं. मात्र हे डिसेंबर महिन्यात जमा होणार का की जानेवारी महिन्यात जमा होणार, त्यासाठी कोण लाभार्थी असणार याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सुरुवातीला अर्ज केलेल्या महिलांना मिळणार की सरसकट सगळ्यांना त्याचा लाभ दिला जाणार आहे याबाबतही अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे अजूनही काही दिवस लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.